आमच्या वेळी 4थी आणि 7वीला असायची स्कॉलरशिप. मी पण तुमच्या जिल्हा परिषद शाळेतच शिकलोय. माझे पण गाव तुमच्यासारखंच आहे. तर 7वीमध्ये पण मला स्कॉलरशिपमध्ये नंबर आला होता. आमचे शिक्षक चांगले होते, मार्गदर्शक चांगले भेटले आणि स्पर्धा परीक्षेला यायचं माझं काही नक्की नव्हतं. पुण्यात गेलो मी, माझं डॉक्टर कोर्स झाला. मग माझे मित्र करत होते म्हणून केलो आणि माझं झालं. असं आहे. अडचणी आल्या बऱ्यापैकी. पहिल्या अटेम्प्टला माझं काही झालं नाही. पहिल्या अटेम्प्टला माझी प्रिलिम सुद्धा निघाली नव्हती, म्हणून दुसऱ्या अटेम्प्टला निघाले. तर त्याच्यामध्ये सातत्याने नेहमी आपण प्रामाणिक कष्ट केलं पाहिजे, सातत्य ठेवलं पाहिजे अभ्यासामध्ये. आता तुम्ही किती अभ्यास करताय सांगा, रोज किती तास अभ्यास करताय सांगा, तुम्ही सांगा. असू दे, रोज रोज झालं पाहिजे अभ्यास. आता काही गेले की आपले आता मुलं जातात, दप्तर ठेवले की परत दुसऱ्या दिवशी दप्तर शोधतात. ते आहेत ना असे? जर कोण कोण आहे असे सांगा बरं. संध्याकाळी घरी दप्तर ठेवले की उद्या सकाळी शाळेला येताना दप्तर उघडतात. आहेत ना असे? खरं सांगा, आहेत ना सगळे? पण काही जण त्यातले आहेत कमीत कमी 1 तास तरी अभ्यास करणारे. हा, स्वतःचा अभ्यास महत्वाचा आहे. आता हे बघा, गुरुजन सगळे तुम्हाला, शिक्षक सगळ्यांना सारखं शिकवतात. मग ठराविक मुलंच का हुशार, ठराविक मुलं का मार्क घेतात, तर ते स्वतः अभ्यास करतात. आलं का लक्षात? जो अभ्यास करणार तो त्याच्यामध्ये पुढे जाणार आहे. आलं लक्षात? तू करतेस ना अभ्यास? स्पर्धा परीक्षेचा नुसतं बहु केलाय, होतंय आपल्याला, फक्त त्याच्यामध्ये आपल्याला तेवढं करायची जिद्द पाहिजे. हा, विचारा. नमस्कार साहेब, आपण आपल्या गुरुजनांबद्दल काय सांगाल? मी आज जे आहे ते गुरुजनांच्या मुळेच आहे. म्हणजे मला सुद्धा स्पर्धा परीक्षा किंवा काही माहीत नव्हतं. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे 7वीला आमचे गुरुजन होते, पाटोळे गुरुजन आणि मुजावर जत, म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. म्हणजे आमच्या याच्यामध्ये आमच्या गावातून तेव्हापर्यंत कोण स्कॉलरशिपला येत नव्हतं. मग ते एक्स्ट्रा आमचे क्लासेस घ्यायला चालू केले. म्हणजे मी 6वीत असतानाच आम्ही एक 10 जणांची आमची टीम मुलं होतो. रोज आम्ही सकाळी, म्हणजे सांगायला मला काय अडचण नाही, मी 6वी 7वीला झोपायला सुद्धा शाळेतच जायचो. सकाळी उठून अभ्यास चालू करायचं तिथं. तर आमच्या शाळेतून आमच्या 10 पैकी आम्ही 4 जण स्कॉलरशिपला बसतो होतो 7वीला. आणि त्याचा मला एवढा फायदा झाला की आता परत स्पर्धा परीक्षा करायचं माझं नक्की नव्हतं. मग जेव्हा गणित आणि सीसॅट आलं, म्हणजे सीसॅट तुम्हाला माहित आहे, गणिताचा पेपर आता क्वालिफाय झाला प्रिलिमला, तर मी त्याचा अजिबात अभ्यास केला नाही. अभ्यास न करून सुद्धा मला चांगले मार्क आले. का तर मला 4थीला आणि 7वीला त्याची चांगली तयारी झाली होती, बुद्धिमत्ता गणितची. की तुमचे जे MCQ म्हणतो ना, 4 ऑप्शन असतात, त्याची तयारी मला लहानपणी चांगली झाली होती. त्यामुळे माझं गणित चांगलं झालं गुरुजनांच्यामुळं. आणि त्याच्यामुळं मला कमी अभ्यासात सुद्धा त्या पेपरात मध्ये मार्क चांगले मिळाले. म्हणजे गुरुजनांच्यामुळे झाले. मग तुम्ही गुरुजन जे सांगतात ते ऐकायचं. शिक्षक जे सांगतात ना, तुमच्या भल्यासाठी आहे. अजून कुणाचं सांगा? हा, विचार. आपल्या बालपणाबद्दल आणि शिक्षणाबद्दल काय सांगाल का? तुमच्यासारखाच होतो मी पण, असं काही हे नव्हतं. तुमच्यासारख्या शाळेत जात होतो, गावात येत होतो, पोहायला जात होतो. माझं पण खेडेगाव, अजून सुद्धा जातोय मी गावी. तर कसं काय वेगळं काय गेलं नाही. 7वीपर्यंत मी जिल्हा परिषद शाळेत शिकलोय. 10वीपर्यंत माझं आमच्याच गावातल्या एका शाळेत शिक्षण झालं. 11वी-12वीला सांगलीला मी सायन्स केलं. मुलगीनं चांगला प्रश्न विचारला की आई वडील सोडणार नाहीत. मला सुद्धा माझे आई वडील म्हणत होते की आता 12वीतच म्हणत होते, सांगलीत किंवा इथंच कुठं तर तू शिक्षण घ्यायचं. खरं पण योगायोगानं माझा गव्हर्नमेंट मेडिकल BMS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नंबर लागला. मग त्यावेळी मीच जात नव्हतो. मग आई वडिलांनी मला सोडून आले. मी पहिल्या 3 महिन्यात 4 वेळा पळून आलोय तिकडे पुण्याला नको म्हणून. त्यामुळे आई वडील सोडतात, फक्त काय आहे तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. जर अपयश आले तर काय करावे? परत प्रयत्न करायचा, सोडायचं नाही. सोडायचं नाही. एकदा आपण मनात धरलं ना, ते करायचं, काही असू दे. प्रयत्न सोडायचं नाही. मोबाईलच्या युगात मुलांना अभ्यासासाठी कसे प्रेरित करतात? मोबाईल बंद करायचं पहिला. तुम्ही जे ऑनलाईन वगैरे अभ्यास म्हणताय ना, म्हणजे मला अजिबात पटत नाही. म्हणजे मी सुद्धा आता कधीच अभ्यास केला नाही मी ऑनलाईन. म्हणजे त्यावेळी नव्हता सुद्धा माझ्याकडे मोबाईल. आता काही जणांचा असेल तर मला तर अजिबात पटत नाही. एवढं ऑनलाईन अभ्यासाने याचा आहे ना, माझ्या माहितीनुसार 5 किंवा 10%चा उपयोग होतो. नाही तर उपयोगापेक्षा दुरुपयोगच जास्त आहे.
त्यामुळे मोबाईल तुम्ही सोडूनच द्या, मोबाईल वापरूच नका. काय गरज आहे तुम्हाला मोबाईल वापरायची? आता तुम्ही एकतर गावात आहे, घरात राहताय, मोबाईल अजिबात वापरू नका. आपण म्हणतोय ते ऑनलाईन मी हे शोधतो ते शोधायला, तुम्ही चांगलं बघायला फक्त 5 मिनिट बघताय आणि 1 तासामध्ये बाकीचं ते 40-50 मिनिटं बाकीचे शोधण्यात आणि बाकीच्या रील्स बघण्यातच वेळ जाते आणि ती सवय लागते. आणि त्या सवयीचं काय होते, मोबाईलमुळे तुमचे रिफ्लेक्स, तुमचं स्वतःची बुद्ध्यांक सुद्धा कमी होते, आठवण क्षमता कमी होते, पाठांतर करण्याची क्षमता कमी होते, संयम राहत नाही. माझं तर स्पष्ट मत आहे, 10वी-12वी पर्यंत मुलांनी मोबाईलच घेऊ नये, 12वी पर्यंत येऊ नये. इव्हन आता मी एवढं स्पर्धा परीक्षा करतोय, आता माझा भाऊ सुद्धा UPSC तून सिलेक्शन झालंय त्याचं, त्यानं पण सध्या एवढं UPSC होऊन सुद्धा त्याने मोबाईल वापरला.